जापुड्यामध्ये यशोदामाता भगवंताला घेऊन बसलेले आहे. भगवान गोपाल कृष्ण हे शिवजीकडे पाहिलं, शिवजीने भगवान गोपाल कृष्णाकडे पाहिलं, हरिहराची भेट झाली. एवढा परमानंद झाला शिवजीला. शिवजीने यशोदाच्या मंदिरामध्ये भगवंताला उचललं आणि कैलास आनंदाला प्राप्त झाले. ज्यावेळेस कैलास आनंदाच्या समाधीतून शिवजी बाहेर आले आणि यशोदा मातेकडे भगवंताला देत असताना शिवजी म्हणतात, एवढ्या लीला माझी तृप्ती झालेली नाही, मी तुझ्या लीला पाहण्यासाठी गोकुळ सोडून जाणार नाही. म्हणून आजही गोकुळाच्या बाहेर आशिश्वर महादेवाचं मंदिर आहे, तिथे आजही शिवजी भगवान गोपाल कृष्णाच्या लीला पाहण्यासाठी आजही उभे आहेत. इकडे कंसाची भैरी व्यवस्था सगळ्यांना भगवंताला मारण्यासाठी पाठवलेला आहे. पुतणेला पाठवलेला आहे, पुतणेचा वध केलेला आहे, महाबळाला पाठवलेला आहे, अनेक राक्षसाला भगवंताला मारण्यासाठी पाठवले. का मारणे बालपणे अवघे दैत्य ताणी पडली. कागासुरे, बगसुरे, रिटासुरे, अरिष्टासुरे त्यांना सगळ्यांना पाठवलेला आहे. कागासुर कुणाला म्हणावं, या असुराचं कावळ्याप्रमाणे शरीर होतं म्हणून त्याला कागासुर असं म्हटलेलं आहे. लक्षात याचा विचार जर करायचा असेल, जो काकदृष्टीचा असतो त्यालाच कागासुर म्हटलेला आहे. कावळा म्हशीच्या चांगल्या जागेवर बसत नाही, जिथे जतन झाली तिथे बसतो आणि त्वचा मारतो. तसं व्यवहारामध्ये जे माणसं सद्गुण पाहत नाही आणि अवगुण पाहतात आणि त्याची शब्दाने निंदा करतात समाजामध्ये, त्यालाच कागासुर म्हटलेले आहे. आपल्या अंतःकरणामध्ये असतात, फक्त वैचारिक दृष्टिकोन आपण ते दृष्टीने पाहिलं पाहिजे. ज्यावेळी आपल्या मनामध्ये पूर्ववृत्ती निर्माण होईल त्यावेळेस आपण समजावं, आता आपण कौस आहोत. म्हणजे सगळे असुर आहेत, ते राक्षस दुष्ट वासना राक्षसीने आहे. सगळ्यांचा देवाने केले. भक्ती लीला सुरुवात करत असताना सगळ्या सोहळ्याला बरोबर घ्यावं, प्रत्येक गवळीच्या घरी जावं, दैदूत तुपानं फोड्या कराव्या. भगवंत फोड्या का करत होते गोकुळामध्ये? कारण गोकुळामध्ये जे गायी होत्या, गोकुळामध्ये जे वृक्ष होते, गोकुळामध्ये जे गोपाळ होते, ते कोण होते? ते महान भगवत भक्त होते, ज्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली, त्यांना ब्रह्मानंदाची प्राप्ती झालेली होती. पण भक्ती प्रेम सुखासाठी भगवंताने त्यांना वर दिलेला होता, तुम्ही कृष्ण अवतारामध्ये या, माझ्या भक्ती प्रेम सुखाची प्राप्ती तुम्हाला होईल. महान भगवत भक्त गोपिकेच्या वेशामध्ये गोकुळामध्ये भक्ती प्रेम सुखासाठी आलेले होते. एक उग्रतपा नावाचे ऋषी होते, त्याने उग्र तपश्चर्या केली भक्ती प्रेम सुखासाठी. 15 अक्षरी मंत्र जप करायचा आणि भगवान गोपाल कृष्णाचं ध्यान करायचं. ते उग्रतपा ऋषी गोकुळामध्ये सुनंदा गोपी म्हणून आलेले होते. एक जाबाली ऋषी फिरत असताना वनामध्ये एका वटवृक्षाखाली एक सुंदर युवती बसलेली होती आणि ती घोर तपश्चर्या करत पाहिली. जाबाली ऋषीने पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या युवतीला ते प्रश्न करतात, अगं तू कोण आहे, तुझा परिचय काय आणि एवढी घोर तपश्चर्या तू काय करते? ती युवती म्हणले, मी ब्रह्मानंदानं परिपूर्ण आहे, मी ब्रह्मानंद आहे, ब्रह्मानंदानं मी परिपूर्ण आहे, पण भगवान गोपाल कृष्णाचा भक्ती प्रेम सुखाचा महिमा मला कळलेला नाही. तो कळण्यासाठी मी ध्यानाला बसलेले आहे, तपाला बसलेले आहे. ज्यावेळी ऋषीने नम्रपणाने स्वीकार केला, तिच्याकडून अनुग्रहित केले आणि नम्रपणाने सांगितलं, नाही, भगवान गोपाल कृष्णाचं भक्ती प्रेम सुखाचा महिमा कळलेला नाही. म्हणून जबाली ऋषीने एका पायावर खडतर तपश्चर्या केली. ते जबाली ऋषी चित्रकंद नावाची गोपी म्हणून गोकुळामध्ये आले होते. त्यांना भक्ती प्रेम सुख देण्यासाठी भगवंत फोड्या करायचे, दह्या दुधाची चोरी करायचे आणि चोरी करत असताना सासूच्या सुनेच्या तोंडाला लावून आपसामध्ये भांडणे लावायचे. सगळ्या गोकुळातल्या गवळणी आल्या, म्हणजे नंदाच्या भगवान गोपाल कृष्णात हे काय असलं पाहिजे. सगळ्या गोकुळातल्या गवळणी यशोदा मातेकडे घराने घेऊन आल्या. सांगितले, यशोदा माता, तुझा भगवान गोपाल कृष्ण किती त्रास देतो. अगं तुझा भगवान गोपाल कृष्ण येतो, गाईची धार काढायच्या अगोदरच वासराला सोडतो, वासर सगळे दूध पितात, आता मी काय करावं? या लीलेचा अर्थ असा आहे, वस्त म्हणजे जीव, त्याच्या गळ्याला बिरड म्हणजे जन्म मृत्यूचा बंध आहे. दूध, गाय म्हणजे प्रेम स्वरूपा भक्ती आहे, दूध म्हणजे प्रेमामृत आहे आणि तो देणारा भगवान गोपाल कृष्ण आहे.